नमस्कार मित्रांनो, एस आर मराठी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत बालघाटाच्या कुशीत बसलेल्या निसर्गरम्य सौताडा धबधबा बघायला। चला तर मग। सौताडा हे ठिकाण महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यात येते। बीडपासून सौताडा हे 58 किलोमीटर आहे। जाण्यासाठी 1 तासाचा वेळ लागतो। जर आपण नगरकडून येत असाल तर 90 किलोमीटर व 2 तासाचा वेळ। मित्रांनो, आता आपण नगर मार्गे कडा, आष्टी, जामखेड वरून सौताड्याला जात आहोत। कड्याच्या समोर आल्यानंतर कडा कारखाना येथे शिवछत्रपतींचा पुतळा मराठ्यांची पराक्रमाची साक्ष देतो। पूर्ण प्रवास हा मोटरसायकलवरच करत आहोत। माझ्यासोबत माझी बायको सोनल ही सुद्धा आहे। मित्रांनो, आता आपण जामखेडमध्ये आलो आहोत। जामखेडपासून सौताडा 15 किलोमीटर आहे। चला तर मग। रस्त्याच्या उजव्या बाजूला नागेश्वर महादेवाची भव्य मूर्ती आहे। ती पाहता क्षणी डोळ्यांना आकर्षित करते। जामखेड पासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर डोंगराच्या माथ्यावर मोहाची देवी डोंगराच्या आईचं मंदिर आहे। मंदिराजवळ जाण्यासाठी 30 ते 35 पायऱ्या आहेत। आता आपण सौताडा गावात पोहोचलो आहोत। येथे आम्ही नाश्त्याचा आस्वाद घेतला। गावाच्या सुरुवातीला ही राम वनगमन ही पाटी व श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर सौताडा ही कमान लागते। 2 किलोमीटर पुढे गेल्यानंतर सौताडा वन पर्यटन केंद्र, वन क्षेत्र, आष्टी वन विभाग यांची पाटी लागते। सौताडा धरणातूनच सौताडा धबधब्याची निर्मिती झाली आहे। येथे 2 धबधबे आहेत, धबधबा 1 आणि धबधबा 2। मित्रांनो, आपण आता सौताडा धबधब्यावरच्या साईडला पोहोचलो आहोत। आपण बघू शकता की वातावरण खूप छान आहे। वाव! धबधब्याच्या तरीत बघितल्यानंतर नीरव शांतता, पक्ष्यांचा किलबिलाट, वाऱ्याच्या झोकेने केलेला आवाज, पाण्याचा खळखळाट, असे हे सुंदर मनमोहक ठिकाण मनाला संतुष्ट करते। तसेच आपल्याला हे खाली जे मंदिर दिसतंय हे रामेश्वर टेम्पल आहे। खाली दरीत रामेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी 2 मार्ग आहेत। आता आपण उजवीकडील मार्गाने जाणार आहोत। चला तर। समोर तो तिकडे 2 नंबरचा धबधबा आहे। या मार्गाने खाली उतरण्यासाठी
350 ते 400 पायऱ्या उतरून जावे लागतात. अरे बापरे, अहो साप बघा ना किती मोठा आहे. मित्रांनो, श्रावण सोमवारी आपल्याला सापाचे दर्शन झाले. आपण सर्वांनी सुरक्षित येथे यावे. या जंगलात विविध प्रकारचे प्राणी, झाडे असून प्रामुख्याने हिरडा, आवळा, कडुलिंब, अडुळसा, शिकाखाई, पिसा, बेडकीचा बेल, डायबिटीजवर चालणारे आणि इतर वन औषधी झाडे झुडपे येथे आढळतात. या मार्गाने खूप तीव्र असा उतार आहे, त्यामुळे चालताना थोडे सावकाश चालावे. थकवा घालवण्यासाठी जागोजागी भेळीचे व काकडीचे स्टॉल आहेत. ते परत आपली एनर्जी फुल करतात. मित्रांनो, फायनली आपण खाली पोहोचलो आहोत. येथे वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत. हा संपूर्ण परिसर प्रभू श्रीरामांच्या पादस्पर्शाने पावन झालेला आहे. अशी आख्यायिका आहे की रामचंद्र वनवासाला जायच्या वेळेस काही काळासाठी या ठिकाणावर थांबले होते. आता सुरुवातीला आपण रामकुंडाकडे जाणार आहोत. त्यानंतर आपण श्रीरामांच्या मंदिराचं, रामेश्वर मंदिरात दर्शन घेऊया. चला तर आता आपण जाऊया रामकुंडाकडे. येथे पुरातन कथा प्रसिद्ध आहे की राम, लक्ष्मण, सीता ज्या वेळेस येथे वनवासाला आले होते, सीता मातेस तहान लागली होती, तेव्हा श्रीरामाने बाण मारून येथे ह्या कुंडाची निर्मिती केली आहे. येथे वरतून 500 फुटावरतून पाणी खाली या कुंडात पडते. यावेळेस पाणी कमी असल्यामुळे धबधब्याची तीव्रता खूपच कमी आहे. ज्यावेळेस पाणी भरपूर असते त्यावेळेस धबधबा या प्रकारे वाहत असतो. मित्रांनो, आता आपण रामेश्वर मंदिराकडे जाणार आहोत. चला तर मग. हे आहे रामेश्वर मंदिर. तसं रामेश्वर मंदिर फार पुरातन आहे. त्याची आता नवीन डागडुजी चालू आहे. मित्रांनो, आपण बघू शकता आता आपण मंदिरात जात आहोत. मंदिराच्या बाहेर निसर्गरम्य असं वातावरण आहे, ते मनाला प्रफुल्लित करतं. समोर देवीची मूर्ती ही कमानीत आहे. समोर गेल्यानंतर पटांगणामध्ये नंदी आपलं सर्वांचं लक्ष वेधून घेतो. समोर देवीची मूर्ती आहे. रामेश्वराच्या मंदिरात मध्ये गाभाऱ्यामध्ये माता पार्वतीची मूर्ती इथे आहे. आपण बघू शकता गाभाऱ्यातील ते खांब, नक्षीदार डिझाईन इथे आहे. कोरोनामुळे मंदिर बंद आहे, त्यामुळे आपण बाहेरूनच दर्शन घेत आहोत. येथे भिंतीवर सचित्र रामायण आपणास बघायला मिळते. मंदिराची डागडुजी येथे चालू आहे. मंदिराच्या भिंतीवर पांढरा घोडा, विष्णूची मूर्ती आपण बघू शकता. मित्रांनो, आता आपण दरीतून वरती जाणार आहोत. वरती जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. आपण रस्ता आता दुसऱ्या रस्त्याने वरती जात आहोत. येथून वर जाण्यासाठी
चढ हा कमी आहे, परंतु पायऱ्यांची संख्या ही जास्त आहे. आपल्याला वळून वरती जावं लागतं. निसर्गरम्य वातावरण, त्यात चिंचाची झाडं आणि झाडाला लागलेल्या चिंचा हे बघून तोंडाला पाणी येतं. चला तर मग मित्रांनो, आता आपण जाऊया वर. बाय बाय. आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच आम्ही तुम्हाला पर्यटन स्थळाची माहिती देत राहू. हसत राहा, सुरक्षित राहा.